पुण्यातल्या जागेमध्ये सकाळी ज्या दिवशी आम्ही ठरवलं हे इलेक्शनलाही लढायचं, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेची आमची सगळ्यांची सविस्तर मीटिंग ही सकाळी 11 ते दुपारी 1 सिल्वर ओक वर झालेली आहे. निर्णय सगळ्यांनी मिळून त्या मीटिंगमध्ये जे जे उपस्थित होते त्या सगळ्यांची चर्चा करूनच मग तो निर्णय घेतला गेला. जे त्या दिवशी मीटिंगमध्ये होते ते राष्ट्रवादी काँग्रेसचेही वरिष्ठ नेते होते, शिवरकरजी त्या मीटिंगमध्ये होते स्वतः. त्याच्यानंतर काँग्रेसचे नगरसेवक होते, राष्ट्रवादीचे काका आहेत काका चव्हाण उपस्थित होते त्या दिवशी मीटिंगला. त्याच्यानंतर शिवसेनेचे लोक होते. तर जी चर्चा झाली ती महाविकास आघाडीच्या सगळ्या घटकांची चर्चा करूनच आम्ही तो निर्णय पुण्याचा घेतला. जे नेते त्या दिवशी मीटिंगमध्ये हजर होते ते, त्याचं कारण असं की प्रचंड घोडेबाजार याची चर्चा सगळीकडे होत होती. काका होते त्या मीटिंगला इथे, काका स्वतः ऐकते आणि तिथे काँग्रेस आणि शिवसेनेचेही सगळे लोक त्या मीटिंग मध्ये उपस्थित. काँग्रेसमधून शिवरकरजी होते आणि ते कदम आहेत नगरसेवकजी. या सगळ्यांची आम्ही चर्चा करूनच जो निर्णय घेतला. की आम्ही शहराध्यक्ष आहोत, आम्हालाच माहिती नाही. त्याचं उत्तर माझ्याकडे नाही, ते तुम्हाला काँग्रेस पक्षाला विचारायला. जे काँग्रेसकडून जे आले ते ठीक ना. आता वेणुगोपालजींनी मला आमंत्रण केलं तर मी कसं काँग्रेसला म्हणणार की वेणुगोपालजी कोण. काही त्यांचं असं देखील म्हणणं आहे की महानगरपालिका निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी एकत्र दिसते आणि पुन्हा एकदा आता आपण बघितलं या इलेक्शन मध्ये राष्ट्रवादीच्या उमेदवारासाठी म्हणजे अजितदादांच्या पक्षाच्या तुम्हाला एक सांगू का, तुम्ही माघार घेतली. नाही मान्य आहे. 8 ठिकाणी बदल झाले, 8 कॅन्डिडेट्सनी माघार घेतलेली आहे. त्याच्यात काँग्रेसची आहेत ना, काँग्रेसच्याही लोकांनी माघार घेतली. नाही, प्रत्येक ठिकाणी सिच्युएशन वेगळे. घोडे बाजार हवाय का, मी तुम्हाला त्याचा पुढचा टप्पा सांगते. मी स्वतः सुप्रिया सुळे एक नागरिक आणि लोकप्रतिनिधी म्हणून एक पार्लमेंटमध्ये बिल मूव्ह करते. ते तुम्हाला लवकरच दिसेल की अशा या सगळ्या ज्या इलेक्शनमध्ये जो घोडे बाजाराचा आरोप होतो ते बंद झाला पाहिजे आणि हात वरती करून पार्टीच्या व्हीपनी सरपंच टू लोकसभा हे पारदर्शकच इलेक्शन झालं पाहिजे. हे बिल मी स्वतः मूव्ह करते आणि तुम्हाला पुढच्या काही काळात हा बदल झालेला दिसेल. महाविकास आघाडी आणि सगळ्याच पक्षांमध्ये काय काय झालं. भारतीय जनता पक्षाने मला तोंड उघडायला लावलं नाही. त्याच्यामुळे मी सुसंस्कृतपणे काही बोलत नाहीये, कारण का माझा तो स्वभावही नाहीये. आणि विधानसभेत लोकसभेत ताकदीने लढूच त्यांच्या विरोधात आम्ही.